अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी संदेश पाहणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना आजचा दिवस स्वामीमय जावो। स्वामी भक्त हो, आज आपण नवरात्रीतील कलश स्थापनेबाबत अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। कारण नवरात्रीमध्ये प्रत्येक घरात घट स्थापना होते, घट बसवला जातो, घटाशेजारी कलश स्थापना केली जाते। पण बरेचसे जण आजकाल आपल्या जॉबनिमित्त, व्यवसायानिमित्त घरापासून बाहेर आहेत। काही लोक राज्याच्या बाहेर, तर काही लोक आउट ऑफ कंट्री आहेत। मग ज्या घरामध्ये सासू घट बसवते आणि जर सून वेगळ्या ठिकाणी राहत असेल किंवा सासूपासून वेगळ्या गावी राहत असेल, तर मग तिने कुठली नवरात्री सेवा करावी, कलश स्थापना करावी का, आणि जर कलश स्थापना केली तर तो कलश कशा पद्धतीने स्थापन करावा, असे खूप सगळे तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या स्वामी संदेशामध्ये सविस्तर पाहायला मिळतील आणि त्यानुसार तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे राहून तुम्ही त्या सेवा करू शकता। आणि आपण जो नेहमी कलश स्थापन करतो त्यापेक्षा नवरात्रीमधील कलश थोडासा वेगळ्या पद्धतीचा आपल्याला स्थापन करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला आई भगवतीची मनापासून सेवा करता येईल आणि तुमच्या घरामध्ये आई भगवतीच तुम्हाला स्थापन झालेली आहे असा एक भास होईल। ही कलश स्थापना केल्यानंतर खरोखर तुम्हाला घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल, एक चांगली ऊर्जा तयार होईल, एवढं या कलशाचं महत्त्व आहे। तर भक्तांनो, कलश स्थापन करायचाच आहे त्याआधी आपण दुर्गा देवीची इथे पूजा करत आहोत, म्हणजेच नवदुर्गेची। तर सर्वांनी कमेंटमध्ये जय दुर्गा किंवा जगदंब असे लिहा आणि आजची माहिती सर्वांना आवडणारच आहे। आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा। भक्तांनो, कोणतेही शुभ कार्य असो त्या ठिकाणी मंगल कलश स्थापन करतात, तर मंगल कलशाचे महत्त्व देखील तसेच आहे। तर सर्वप्रथम आपल्या प्रत्येकाकडे तांब्याचा तांब्या असतो, ज्याला काही भागात देवतांब्यासुद्धा म्हणतात। तर इथे तुम्हाला जो तांब्या दिसत आहे हा तांब्याचा तांब्या आहे, देवपूजेच्या तांब्यातील। तर याला मी स्वच्छ घासून वगैरे घेतलेला आहे आणि स्वच्छ घासून धुवून आपल्याला तांब्या घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वप्रथम त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढण्याची सुद्धा काही नियम आहेत। इथे तुम्ही पाहिलं मी ज्या पद्धतीने स्वस्तिक काढलेलं आहे अगदी सेम त्याच पद्धतीने काढायचं। पुन्हा एकदा दाखवते बघा या पद्धतीने, आणि मधोमध आपल्याला एक बिंदू जो आहे तो बिंदू पूर्णपणे पार करायचा नाही। बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीने बेरीज हे चिन्ह करतो त्या पद्धतीने ज्या मध्यभाग आहे तो छेदला जातो, तर आपल्याला इथे अशी चूक करायची नाही। जो मध्ये बिंदू तिथे मी दिलेला आहे त्याला अजिबात छेदायचं नाही। अगदी अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। मध्यभागी ब्रह्मदेवाचे स्थान असते, त्यामुळे स्वस्तिक काढताना सुद्धा योग्य पद्धतीने काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे वरतून खाली अशा पद्धतीने 9 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने, नाही तर बऱ्याचदा खालून वरती ओढल्या जातात, असं करायचं नाही। वरतून खाली पूर्णपणे 9 रेषा काढून घ्यायच्या, कारण आपण इथे नवरात्रीची कलश स्थापना करत आहोत आणि त्यामुळे इथे आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आता या कलशाला आपल्याला या स्वस्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे आपण छान असं स्वास्तिक काढून कलश तयार करून घेतलेला आहे। तर मंगल कलश स्थापन करण्यामागे फक्त शास्त्रीय कारण नाही आहे, तर वैज्ञानिक कारणसुद्धा आहे। समुद्र मंथनाची कथासुद्धा प्रसिद्ध आहे। देव आणि दानवांनी समुद्रातील 14 रत्ने आणि 64 कला प्राप्त करण्यासाठी समुद्रालाच मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून घुसळले व त्यामधून निघालेले अमृत देवांनी घेतले आणि दानवांनी विष घेणे पसंत केले। या कथेकडे पौराणिक म्हणून पाहिल्यास त्यात आपल्याला भाकड कथा जाणवेल, कारण पुराणात अशा अनेक कथा आहेत। पण या कथेच्या अंतरंगात नीट डोकावले तर त्यातले मर्म कळेल। जीवनात अमृत मिळवण्यासाठी आपल्याला विषाची कुपी दूर ठेवावी लागेल।
मंगल कलशाचे सुद्धा भक्तांनो अगदी असेच आहे. कलश पाण्याने भरलेला असतो. त्यावरती आपल्याला नागवेलीची किंवा मग आंब्याची पाने घालायची असतात. त्यामध्ये काही वस्तू टाकायच्या असतात. एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो. तर या ठिकाणी चौरंगावरती मी मांडणी करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहिलं मी एक छोटीशी घरातील प्लेट घेतलेली आहे. त्यामध्येच मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही कुंकुवाचं अष्टदल कमलसुद्धा काढू शकता. पण मी इथे स्वस्तिक काढलेलं आहे कारण स्वस्तिकमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी कॅप्च्युअर करण्याची शक्ती असते आणि नवरात्रीमध्ये आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कॅप्च्युअर करून आपल्या घरात एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं म्हणून इथे मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. अष्टदल कमलसुद्धा आपण काढू शकतो, पण नवरात्रीसाठी मला हे महत्त्वाचं वाटत आहे. आणि त्यावरती आपण तांदूळ घालून घेतलेले आहेत. तांदळाला खूप जास्त महत्त्व आहे आणि मी इथे छोटं भांडं वापरले कारण मग आपल्याला एक साईडला घटस्थापना करायची म्हटलं तर मग जागा आपल्याला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे मोठा चौरंग असेल किंवा मग तुम्ही ही मांडणी खालीच एखाद्या आसनावर करत असाल पण आपल्याला खाली घट बसवता येत नाही, चौरंग किंवा पाट लागतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने छोट्या भांड्यात एक साईडला कलश ठेवणार आहे. आता कलशामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा. तर या ठिकाणी बरोबर तांदूळ जे आहेत ते आपल्याला 9च यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कारण हा नवरात्रीचा कलश आहे. एक सुपारी टाकलेली आहे आणि जी कलशाभोवती आपण पाने ठेवलेली आहेत हे 9च घ्यायचे आहेत. 5 किंवा 7 घ्यायचे नाही, 9च घ्यायचे. जर तुमच्याकडे नागवेलीची पाने तुम्हाला कमी पडले तर तुम्ही इथे आंब्याची सुद्धा पाने वापरू शकता. आता नारळ ठेवताना बऱ्याचशा जणांच्याकडून चूक होते, तर ही चूक करायची नाही. नारळाची जी शेंडी आहे ती आपल्याला खालच्या बाजूने करायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवते अगदी अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे. पण तुम्हाला अजून एक सांगते कारण ही स्थापना झाली की आपल्या घरामध्ये देवी आली असे होते कारण या कलशामध्ये जास्तीत जास्त शक्ती आहे. इथे आपण आपल्या आई भगवतीची स्थापना करत आहोत. हा साधासुद्धा कलश नसून आपली देवी साक्षात आपल्या घरामध्ये बसणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर या नारळाचा जो पुढचा भाग आहे केसाळ तो जर काढायचा असेल तर तुम्ही तो काढू शकता. इथे तुम्ही बघू शकता मी आधीच त्याला थोडंसं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं हळदी कुंकू लावून घ्या. पूर्ण पुढचा भाग जो आहे केसाळ तो काढा आणि त्यावरती तुम्ही छान त्याला डोळे करा. त्यासोबतच तुम्ही एक नवीन जर तुमच्याकडे नथ असेल ती घाला आणि त्याला आपल्याला छान हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. म्हणजेच एक देवीच्या चेहऱ्याचा तुम्ही याला लूक देऊ शकता. जर तुम्हाला करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. पण इथे मी तसं तुम्हाला करून दाखवलेलं नाही कारण मी एक तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे ज्यामुळे साक्षात प्रत्येकाला असं वाटेल की आपल्या घरामध्ये खरोखर साक्षात देवी आलेली आहे. आणि आता या कलशावरती म्हणजे नारळावरती आपण अशा पद्धतीने गजरा लावून घेतलेला आहे. तुम्ही वेणीसुद्धा लावू शकता आणि वेणी असेल तर अतिशय सुंदर दिसेल. यावरती फूल ठेवू शकता किंवा फुलांचा सुद्धा छोटासा हार करून याला तुम्ही घालू शकता. पण इथे मी जो दोरा असतो आपल्याला वासुकी नागाची दोरी लावायची असते ती जर तुम्हाला असा कलश बसवायचा असेल तर तुम्ही या नारळाला वरतीसुद्धा बांधू शकता. पण मी जो आपला तांब्या आहे ना त्याच्याच गळ्याला बांधून घेतलेली आहे त्यामुळे मी वरती लावलेली नाही. तर आपल्याला ज्या दिवशी घटस्थापना करायची आहे, कलश स्थापन करायचा आहे, तेव्हा नारळ ठेवताना लगेच नारळ ठेवायचा नाही. इथे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. नंतरच आपल्याला हा नारळ कलशावर स्थापन करायचा आहे. म्हणजे साक्षात देवीचा आत्मा, देवीचं रूप इथे स्थानबद्ध होत असतं. तर मंत्र लक्ष देऊ नये का? कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मात्र गणा स्मृता कुक्षे तु सागरा सर्व सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामगाना अथर्वणा षड्दश संहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता.
हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हा मंत्र तुम्हाला अवघड वाटत असेल तर नारळ ठेवताना साधा सोपा 16 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा 9 मंत्र आहे, देवीचा मंत्र आहे. देवीच्या आपण इथे कलशाची स्थापना करतोय, त्यासाठी इथे देवीचाच मंत्र म्हणायचा आहे. आता मी सर्व ती पूजा काढून घेतली आणि इथे अशा पद्धतीने पूर्ण देवीचा त्या कलशाला लूक दिलेला आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा साज असेल, आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा साज वापरतो, तोच आहे आणि तोच मी इथे देवीला या कलशाला देवीचं रूप दिलेलं आहे. असेल तुमच्याकडे तर तुम्ही असं करू शकता किंवा आपण आधी जी पद्धत केली त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. त्यालासुद्धा तुम्ही असा साज शृंगार करू शकता. मुखवटा नसेल तरीसुद्धा चालतं, पण माझ्याकडे घटस्थापना नसते, त्यामुळे मी अशाच पद्धतीने आई भगवतीला स्थानबद्ध करते. म्हणजेच 9 दिवस आपल्या घरामध्ये अक्षरशः देवी आलेली असते. खरंच असा मला खूप वेळा भाससुद्धा होतो. तर आता या पद्धतीने कलशस्थापना आपण करून घेतलेली आहे. तर कलशस्थापना का करायची? तर बघा, कलशस्थापनेचं वैज्ञानिकसुद्धा खूप महत्त्व आहे. सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्म, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती जी आहे, हे सारं ब्रह्मांड या कलशात असतं, म्हणजेच त्या तांब्यातील पाण्यामध्ये. थोडक्यात काय तर सर्व समुद्र, बेटे, पृथ्वी, 4ही वेद सारे या कलशात आहे. हा कलश म्हणजे एक घट आहे आणि यजमानाचे शरीर म्हणजेच आपल्या आई दुर्गेचं हे शरीर आहे आणि 2 घटांचे तादात्म्य होते. ते तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते आणि मग ती दुसऱ्या कलशाकडे पाठविते. कलश तांब्याचा असल्याने आपल्या मूलभूत तत्वाला जागत ही ऊर्जा यजमानाकडे पाठवितो आणि जी थोडक्यात काय ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते, कलशाभोवती जो बांधलेला दोरा असतो, ही ऊर्जा हळूहळू आपल्या सभोवताली पसरवतो. पण हा दोरा विद्युत रोधक असल्याने या ऊर्जेचा अपव्यय रोखतो. आपण नेहमी करत असलेल्या पूजेमागील खरा शास्त्र अर्थ जो आहे तो हाच आहे, वैज्ञानिक आहे आणि आपल्याला एक धार्मिकसुद्धा इथे विधी करायच्या आहेत. या पद्धतीने कलशस्थापना केलेली आहे. खूप महत्त्व आहे या कलशस्थापनेचं. सर्वांनी अगदी या पद्धतीने नक्की करावी. आणि नवरात्री विशेष इथे आपण 9 पाने वापरलेली आहेत, 9 अक्षदा कलशामध्ये टाकलेल्या आहेत आणि कलशामध्ये इथे आपण देवीचा आत्मा बसवलेला आहे. खरंच तुम्हालासुद्धा अशी कलशस्थापना केल्यानंतर अनुभव आला पाहिजे की साक्षात तुम्ही इथे देवी बसवलेली आहे. तर आता साईडला आपल्याला अशा पद्धतीने जागा ठेवायची आहे घटस्थापनेला. आता घट ज्याच्या घरात नाही त्या ताईंनी अशा पद्धतीने कलशस्थापना करा आणि नंतर तुम्हाला देवीची आरती करायची आहे. या देवीलासुद्धा हळदी कुंकू मी लावून घेतलेला आहे. तिलासुद्धा तुम्हाला एक फूल ठेवायचं आहे. आपल्याकडे कमळाचं फूल नसतं, त्यामुळे देवीला गुलाबाचं फूल आवडतं, तर आवर्जून देवीला गुलाबाचं फूल ठेवा. या पद्धतीने साधा कलश स्थापन करा. आता तुम्ही एका चौरंगावरती कलश स्थापन केला. ज्यांच्याकडे घट नाही त्यांनी जी साईडची जागा आहे तिथे तुम्हाला देवीचा टाक म्हणजे तुमची जी कुलदेवी आहे तिचा टाक ठेवायचा आहे. नसेल तर एखादा फोटो किंवा छोटीशी पितळेची मूर्ती तुम्हाला शेजारी एका पानावरती ठेवायची आहे. समोर तुम्हाला जर अखंड दीप लावायचा असेल तर तो तुम्ही देवीच्या डाव्या बाजूला लावू शकता. तर मी सुद्धा इथे अखंड दीप आधीच लावून घेतलेला आहे. कुठलीही पूजा असली ना की आपल्याला आधी दिवा लावून घ्यायचा असतो. अखंड दीप कसा लावायचा याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल. घटस्थापना कशी करायची, विधिवत कशी करायची हे सुद्धा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर भक्तांनो, आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटली? आई भगवती स्थानबद्ध झालेली आहे. तुम्हा सर्वांच्या घरामध्ये घटस्थापनेला व्हावी आणि माझ्याकडे सुद्धा. तर सर्वांवरती आई भगवतीची कृपा अखंड राहावी. आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा व सर्वांनी आपल्या कुलदेवीचं नावसुद्धा कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि तुमच्यावरती स्वामींची अखंड कृपा होईल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि आई भगवती चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जगदंब.